जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठातील चौथा अभंग आपण घेणार आहोत. भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसिने दैवत प्रसन्न त्वरित, उगा राहे निवांत शनिशी वाया. सायास करशी प्रपंच दिननिशी, हरिशिन भजशी कोण्या गुणी. ज्ञानदेव मने हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. तर या अभंगामध्ये ज्ञानदेव काय म्हणतात आपल्याला माहीत आहे का, की श्रीहरीच्या ठिकाणी भाव नसताना जर तुम्ही भक्ती करत असाल तर तुम्हाला मुक्ती कशी मिळेल बरं. हे म्हणणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये बळ नाही, ताकद नाही, पण तो व्यक्ती म्हणत असेल की मी हे काम करेन, मी ते काम करेन. त्या ताकद नसलेल्या व्यक्ती जसं म्हणतो तशाप्रमाणे भाव नसताना जर आपण भक्ती करत असू तर त्या भक्तीला कसल्याही प्रकारचा अर्थ नाही आहे. आणि म्हणून आपल्या भक्तीसोबत भाव असणं खूप गरजेचं आहे. तर भाव याचा अर्थ काय माहिती आहे का, तर भाव याचा अर्थ परमेश्वराबद्दल वाटणारी आपुलकी, अत्यंत प्रेम आणि परमप्रेमाने प्रकटणाऱ्या भावास आपण भक्ती असं म्हणतो. आणि या संसारामध्ये सर्वच व्यक्ती भक्ती करतात, परंतु त्या व्यक्तीची भक्ती कशी असते, सांसारिक कामना पूर्ण करण्यासाठी, हेतुपूर्ततेसाठी. म्हणजे आपल्या मुलाला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले पाहिजेत, मुलीचं लग्न झालं पाहिजे, चांगली नोकरी मिळाली पाहिजे, खूप सारा पैसा मिळाला पाहिजे, यासाठी ते कामना धरून ईश्वराची आराधना करतात. 21 वेळा निर्जला एकादशी करतात, 108 वेळा सत्यनारायणाची पूजा करतात. असे वेगवेगळ्याच्या पूजा करून ते आपल्या भक्तीचा गाजावाजा करतात, आपल्या भक्तीचे प्रदर्शन करतात. आणि म्हणून या भक्तीला माऊली काय म्हणतात माहीत आहे का, की तुमची ही जी भक्ती कशी आहे, सकाम भक्ती आहे. म्हणजे मनामध्ये काहीतरी इच्छा धरून तुम्ही देवाची पूजा करता, देवाची आराधना करता. आणि म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात सकाम आणि निष्काम भावना भक्ती. निष्काम जी भक्ती जी असते ती कशी असते, ती निष्काम भक्ती म्हणजे कसलीही अपेक्षा मनामध्ये न बाळगता ईश्वराची भक्ती करणे, ईश्वराची आराधना करणे. ईश्वर हा अंतर्यामी आहे. तुम्ही ईश्वराला जरी नाही सांगितलं तरी ईश्वराला कळतं की तुमची भक्ती सकाम आहे का निष्काम आहे. आणि ईश्वराला निष्काम भक्तीच आवडते. जेव्हा आपण निष्काम भक्ती करतो तेव्हा ईश्वर आपल्याला प्रसन्न होतो. ही गोष्ट आपल्याला भागवतामध्ये, वेदामध्ये सुद्धा सांगितलेली आहे. म्हणून निष्काम भक्तीला जास्त महत्त्व आहे. तर काही लोकांना काय वाटतं माहिती आहे का, या संसारामध्ये राहून, या मोहमायामध्ये राहून आपण ईश्वराची भक्ती तर आपण करू शकणार नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, रानामनामध्ये जायचं आहे, जंगलामध्ये जायचं आहे, निवांत स्थळी जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन भक्ती करायचं आहे. मग रानावनात जाऊन उपाशीपोटी राहून हरिनाम घेणे हे फार काळ सामान्य लोकांना जमणार नाही आणि त्यांना परवडणार पण नाही. आणि म्हणून माऊली काय म्हणतात की हे योगी, साधू, संन्यासी हे करू शकतात, पण सामान्य लोकांसाठी माऊली म्हणतात की निवांत या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का, निवांत या शब्दाचा अर्थ आहे शांत मन, शांत अंतकरण, प्रसन्न मन, असा त्याचा अर्थ घ्यावा. रानावनामध्ये जाऊन शारीरिक कष्ट सहन करण्यापेक्षा उलट संसारामध्ये राहून स्वतःचे कर्म करत करत जर तुम्ही ईश्वराचे नामस्मरण केले तर त्यामुळे तुमचे मन शांत होते, मन प्रफुल्लित होते. आणि शांत चित्ताने तुम्ही निष्काम भक्ती केली की सहजच तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होते. आणि म्हणून निष्काम भक्ती करणं हे आपल्या भक्तासाठी आणि वारकऱ्यासाठी खूप आवश्यक आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अरे बाबा हरिनाम स्मरण कर, असं आपण त्यांना म्हणतो. कशासाठी म्हणतो, कारण ह्या संसारूपी सागरामध्ये जसं एखादं धरून बसतात ना लोक, की मला हेच पाहिजे तेच पाहिजे, अशा बसलेल्या ह्या संसारूपी सागरामध्ये धरणे धरून बसल्याप्रमाणे अनंत काळापासून तू त्यामध्ये बसलेला आहेस, गुरफटलेला आहेस. परंतु ह्या गुरफटलेल्या ह्या संसारातून तुला बाहेर निघायचं आहे, पण तो नाही निघत. कारण मनुष्याला संसारात एवढा गुरफटलेला आहे की प्रत्येक दिवशी मनोरंजनासाठी त्याला टी व्ही पाहिजे, रिमोट त्याच्या हातातच असतो आणि मनुष्य सवयीचा गुलाम झालेला आहे. हेच असल्यामुळं
त्याला नामस्मरण होत नाही. तर या व्रतीला माऊली काय म्हणतात, हरिसीने भजशी कोण्या गुणी. तू जर इतर कामामध्ये जर वेळ घालवलास तर तुला हरीचं नामस्मरण कसं करता येईल. तुम्ही असे काम करा, आवश्यक ते कर्म करा की जे करत करत तुम्हाला नामस्मरणसुद्धा घेता येईल, नामस्मरण करता येईल. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिजप करा, विठ्ठलाचे नामस्मरण करा, म्हणजे तुम्ही या मोहरूपी संसारातून भक्तिमार्गाचे अनुसरण करून तुम्ही जीवनामध्ये आनंद आणि प्रसन्नता मिळेल. जो भक्तिमार्गामध्ये असतो तो आनंदी असतो, जो नामस्मरण करतो त्याचं जीवन आनंदी असतं. आणि जो माणूस मोहमायामध्ये अडकून असतो त्याच्या जीवनामध्ये सतत दुःख येतात, सतत अडचणी येतात. आणि म्हणून तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करा, ह्या मोहमायामध्ये जास्त न अडकता आवश्यक ते कर्म करून तुम्ही ईश्वराचं नामस्मरण करा आणि तेही भावभक्तीने करा. आणि म्हणून माऊली काय म्हणतात, योग याग विधी निनवे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. योग याग ह्या विधी ज्या आहेत म्हणजे योग करणं, प्राणायाम करणं, ध्यान करणं, यज्ञ करणं, विविध प्रकारच्या उपासना करणं, ह्या ज्या आहेत ह्याच्यामुळं तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल का? नाही होणार. तुम्हाला ईश्वराची प्राप्ती तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही समाधी अवस्थेत जाल, जेव्हा तुम्ही तप कराल, ध्यान कराल, तेव्हाच तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होईल. आणि म्हणून योग याग विधी निनोही सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. आणि म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात की तुम्ही संतांच्या संगतीमध्ये राहा, आणि संतांच्या संगतीमध्ये जेव्हा राहाल तेव्हा तुम्हाला चांगला मार्ग मिळेल, तुमच्या जीवनाचा उद्धार होईल, असं या ठिकाणी माऊली आपल्याला सांगतात. आणि पुढच्या आपल्या 5व्या अभंगामध्ये बघूया माऊली काय म्हणतात ते. रामकृष्ण हरी.